नमस्कार तुम्हा सर्वांना। मी आता ना सध्या गावी आहे, म्हणजे गावी येऊन मला 20 दिवस झाले। पावसासाठी खास आले मी। पाऊस ना 2 दिवसापूर्वी मुसळधार पाऊस पडला, खूप म्हणजे खूपच। पण आज ऊन आहे बघा। हां, तुम्हाला दाखवते ऊन आहे ते। आणि ना मिस्टर आणि मुलगा मुंबईला गेले दोघेजण। मी राहिलेली आणि माझी बहीण आहे ना, म्हणजे आमच्या शेजारचीच मुलगी, म्हणजे आता आम्ही मोठ्या झालोय। हे बघा, ही ताई आमची शेजारची ताई सुधा ताई, ती आली। तिचं कोण, ती पण बागवेच आहे, काळसा धामापूरचे। तिला म्हटलं ये ग माझ्या गावी, तर ती आली आहे तिच्या मुलाला घेऊन। हां, आणि आमचे एक मिनिट, हे आमचे भावाजी नंदू बागवे। हां, आणि हा आमचा सुयश ताईचा मुलगा। आपण आला, ह्याला पण पाऊस खूप आवडतो, म्हणतो पोट भरलं, पाऊस एवढा मिळाला त्याला ना, पोट भरलं। सुयश हाय का? हाय। हां, आता आम्ही ना ताईच्या माहेरी जाणार आहे, ताईच्या बहिणीकडे जाणार आहे, म्हणजे ती पण आमची बहीणच आहे। दहीबावला, देवगड तालुक्यात दहीबावला। आता आम्ही गाडी केली आहे, ते गाडीवाले गेलेत पुढे। आता आम्ही 4 जण तिकडे चाललोय। आता मी ओमनीने चाललोय। हे कुबल भाऊ आम्हाला घेऊन जाणार आहे, हेच फिरवणार आहे दिवसभर, यांच्या गाडीने फिरणार आहे आम्ही। भाऊ हाय करा। हाय। हां, आता मी गाडीत बसतोय। बसलात भाऊजी? हां, सुयश हो बसलो। हां, बसला। आता आम्ही कसाल फाट्या मार्गे, ओवळिया मार्गे आचरा आणि आचऱ्यावरून दहीबावला जातो आहोत। आचरा बाजारात आलो आपण, बाजारपेठेत। आता इथे उतरतोय। आचरा किटा आहे, आचरा किट्यात आलोय आपण, बाजारपेठ आहे इथे। आपण नाश्ता वगैरे करायचा। प्रसादला मिळत इथे नाश्ता नाही, इथे जाऊया। हां, हॉटेल प्रसाद मध्ये आलोय तुला। छोटंसंच आहे हॉटेल। हां, तुम्ही बसा। आमचा नाश्ता आलाय बघ, मिसळपाव मागवला मी, 4 मिसळपाव। आणि तिथे आमचे ड्रायव्हर तिकडे पुढे बसले, पुढच्या टेबलवर। ताईला आमच्या आवडते मिसळपाव, ताईला खुश आहे। तर आता मिसळपाव आम्ही खायला सुरुवात करतोय। आता आम्ही ना चाललोय थोडं खायला घ्यायला, इथे दुकान आहेत। आता मी ना ह्या दुकानात आलोय, त्या बेकरीत नानकट वगैरे खायला। पण आहे इडली।
हा ना, मोठं आहे दुकान. नानकडे घेतले मी, पाव किलो 3 पॅकेट. हे बघा पिशव्या. दे. हां, दहीबाऊला आलोय ताईच्या माहेरी. हे माझ्या चुलत भावाचं घर आहे. हां हां. आणि ना आम्ही तिथून 10 वाजता निघालो आमच्या गावातून, हुमरमाळ्यातून. नाश्ता वगैरे केला आणि आता इथे यायला मला 11:30 झाले. बाजूचं घर त्यांचा मुलगा. ताईच्या माहेरी चाललंय. चल ताई तू पुढे. हो. फणस पण आहेत अजून झाडावर आहे बघा. फणस आहेत अजून बघा. वटपौर्णिमा झाली तरी खालपर्यंत धरलेत फणस. आयुष आता ओळखत नाही. आता मी ना ताईच्या माहेरी आलोय, घरी आलोय तिच्या. घर आमच्या. बसूया. वरून ना कुणकेश्वरला निघालोय. कुणकेश्वरचा रस्ता आहे बघा. कुणकेश्वर देवस्थान. कुणकेश्वर मंदिराजवळ आलोय. हे बघा, हा प्रवेशद्वार आहे त्याचा. 2 आहेत. हा, मंदिराच्या आतमध्ये आलोय आम्ही. श्री क्षेत्र कुणकेश्वर. इथे ना जत्रा पण असते कुणकेश्वरची. देवगड तालुक्यात आलंय कुणकेश्वर. काम थोडं चालू आहे, बांधकाम चालू आहे. पोस्टरवर दाखवलंय कुणकेश्वर, श्री क्षेत्र कुणकेश्वर. हा, इथे काय नाही, दरवर्षी दीपावली पाडवा दिवशी दीपोत्सव साजरा केला जातो आणि आपण सर्वांनीच अवश्य सहभागी व्हावे असं सांगितलंय. दीपोत्सव होतो चालू, साजरा होतो इथे. नंदीची पण मूर्ती मोठी आहे बघा, दगडाची. आता मी ना मंदिराच्या बाहेरच आहे. हा, गाभाऱ्याच्या बाहेर आहे. तर ना आतमध्ये ना अलाउड नाही शूट करायला, म्हणून मी बाहेरूनच दाखवते. आता मी मंदिरात प्रवेश करतोय आणि दर्शन घेणार आहे. हां, भव्य दिव्य असं मंदिर. आणि हे देवस्थान ना नवसाला पावणार आहे. जागृत देवस्थान आहे. याला ना दक्षिण काशी म्हणतात आहे कुणकेश्वरला. आम्ही ना दर्शन घेतलं आणि आता उतरलो आम्ही. आणि हा पूर्ण डोंगर आहे बघा. डोंगर, समुद्र किनारा.
आम्ही ना सुधाताईच्या बहिणीच्या घरी आलो, बायोच्या आमच्या. हे बघा ही बायो आमची. हा, घर बांधते काम चालू आहे, थोडंसं झालं आहे. हे बघा हा, बायो आमचं सांगता कालपासून फिराने युट्यूबला टाक. आता आम्ही ना देवगड तालुक्यातील हडपडी या गावी आलोय. इथे ना स्वामी समर्थांचा मठ आहे बघा, श्री स्वामी समर्थ मठ हडपीडला. आता आपण इथे दर्शन घेऊया स्वामी समर्थांचं. चला तुम्हाला पण दाखवते मंदिर. आपण निसर्गरम्य स्थळी ना डोंगराच्या पायथ्याशी स्वामी समर्थ मठ स्थापन केला आहे बघा. सुंदर असा मठ बांधलेला आहे बघा. राम, सीता आणि लक्ष्मणाची मूर्ती स्थापन केली आहे बघा वरती. आणि खाली हनुमानाची छोटीशी मूर्ती दिसते. मठाचं प्रवेशद्वार आहे ना, त्याला कोरीव काम केलंय आणि त्याला गणपतीची मूर्ती आहे आणि त्याच्यावरती लिहिलंय अशक्य शक्य करतील स्वामी. आणि हे खरंच आहे, अशक्य शक्य करतात स्वामी. आम्ही ना हॉटेल विश्रांतीमध्ये जेवायला आलोय. हे ना वागदे गाव आहे म्हणजे कणकवली तालुक्यात. तिथे आम्ही जेवायला आलोय. वाजलेत 8 आता. 8 वाजता मी आता जेवतोय आणि ते जेवण करणार आहे. आज मंगळवार असल्यामुळे आम्ही व्हेजच घेणार आहे. तर आता हॉटेलमध्ये आपण जाऊया. आमचं ना जेवणाची थाली आली आहे. व्हेजमध्ये काय आहे, चपात्या आहेत 2, चण्याची भाजी आहे, उसळ आणि दोडका बटाट्याची भाजी, डाळ, सोलकढी, कोशिंबीर, लोणचं आहे. भात नंतर येणार आहे. हां, आणि ना सुयश आमचं बोला मला नको आहे भाज्या, म्हणून त्याने नॉनव्हेज मागवलं ताईने आणि सुयशने बघा. नॉनव्हेज हां, हे कोबी टाकलंय. सौंदाळ बघा, सौंदाळ फिश थाली मागवते आणि रस्सा. आणि हे काय आहे, एक मिनिट, हे काय हा, आणि ही ना सौंदर्याची मच्छी कढी आणि पेडव्याची मच्छी कढी, सोलकढी आणि ही जोळ आहे आणि कांदा. आणि आम्हाला ना एक्स्ट्रा मी एक प्लेट मागवली, वांग भरलेलं वांग आहे बघा. आता मी ना जेवायला सुरुवात करतोय. नाही ना ते भूक लागली, सगळे मन लावून जेवताय. साडे 9 होऊन गेलेत आणि मी आता उमरमळ्यात आलोय. सकाळी 10 वाजता गेलो तर आम्ही आत्ता येतोय. आणि आम्हाला म्हणजे खूप मजा आली. पण आता बघा पाऊस नव्हता, पण आत्ता पाऊस थोडा थोडा पडतोय, त्यामुळे फिरायला मजा आली, कंटाळा नाही आला. आणि मग समाधान पण वाटलं की आम्ही 2 देवाची ठिकाणं केली, कुणकेश्वर आणि स्वामी समर्थ मठ. आणि हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर थँक्यू.